तुम्हाला माहीत आहे का, पितृपक्षाची सुरुवात महाभारत काळापासून झाली होती. दानवीर कर्णाचे निधन झाले आणि त्याची आत्मा स्वर्गात पोहोचली. तेव्हा त्यांना सगळीकडे सोनंच सोनं दिसले. त्यांना अन्नाच्या थाळीतही सोनेच वाढले गेले. हे पाहून कर्ण खूप हैराण झाले. त्यांनी यावर इंद्रदेवाला विचारले, त्यांना असे भोजन का दिले जात आहे? तेव्हा इंद्रदेवाने सांगितले की तू जीवनभर याच गोष्टींचे दान केलेस, पण आपल्या पितरांसाठी कोणत्याही प्रकारचे अन्नदान किंवा तर्पण केले नाहीस. तेव्हा कर्णाने हात जोडून विनंती केली की त्यांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की त्यांचे पूर्वज कोण आहेत किंवा ते कोणत्या कुळातून आहेत. त्यामुळे त्यांच्या पितरांसाठी ते दान करू शकले नाहीत. मृत्यू होण्याच्या थोड्या दिवसाआधीच त्यांना या गोष्टीची कल्पना झाली होती की ते खरं तर कुंतीपुत्र आहेत. कर्णाची ही कथा ऐकून इंद्रदेवाने त्याला 16 दिवसांसाठी परत पृथ्वीवर पाठवले. पृथ्वीवर परत येऊन कर्णाने आपली चूक सुधारली आणि पितरांचे तर्पण व श्राद्ध केले. पितरांच्या नावावर अन्नदानही केले. हे 16 दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.